तर विठुरायाच्या पवित्र भूमीतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठी लढाई रोहित पवार यांनी सुरू केली आहे. महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या नेत्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. आपल्या समर्थकांचा, महाराष्ट्राच्या जनतेचा आणि शेतकरी बांधवांचा पाठिंबा असल्याने हे आंदोलन सुरू करत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला की शेतकऱ्यांना अडचणीत ठेवत आंदोलन थांबवायचं की त्यांच्या मागण्यास सकारात्मक निर्णय घेऊन दिलासा द्यायचा. आता गांभीर्याने विचार करण्याची विनंती आंदोलनकर्त्यांनी सरकारला केली आहे. त्यांनी सांगितलं की 36 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. ग्रामीण भाग मजबूत राहिला तर शहरांची अर्थव्यवस्था आणि त्यातून राज्य व देशाची अर्थव्यवस्था देखील सक्षम राहील. त्यामुळे हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे आंदोलन असल्याचं त्यांनी म्हटलं. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. काही दिवस त्यांच्यासोबत अन्नत्याग आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि सहकारी व्यासपीठावर राहावेत असे आवाहनही करण्यात आले. तसेच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले महाराजांचे स्वागत करून त्यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरेल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. माध्यमांचेही त्यांनी विशेष आभार मानले, कारण माध्यमांमुळे सामान्य लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतात आणि त्यातून काही प्रमाणात का होईना लोकांना न्याय मिळण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लातूरमधील एका शेतकऱ्याचे उदाहरण देत बैल नसल्यामुळे त्या शेतकऱ्याला पत्नीला स्वतः नांगर ओढावं लागल्याची घटना समोर आली. माध्यमांनी आणि विरोधकांनी हा विषय उचलून धरल्यानंतर सरकारने त्या शेतकऱ्याला बैल दिला. मात्र दुर्दैवाने तो बैल आजारी असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास उपचारासाठी पैसे खर्च करावे लागले. याच उदाहरणाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला कर्जमाफी योजनेवर टीका केली. फक्त नावापुरती कर्जमाफी नको तर मनापासून शेतकऱ्यांना मदत करणारे सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी शिथिल करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. याच मागण्यासाठी आता अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करण्यात आल्याचे सांगत त्यांनी रामकृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र धर्म अशा घोषणा आंदोलनात प्रारंभ केला. यानंतर आंदोलनस्तरी शेतकरी एकजुटीचा विजय असो आणि हम सब एक हे अशी घोषणा देत उपस्थितांनी आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शवला. या आंदोलनाबाबत तुमचे मत काय? शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी मराठी भूमी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.